विद्यार्थ्यांनो, काल आपलं प्रकरण सुरू झालं, प्रकरण क्रमांक 3, सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. त्यामध्ये आपण बघितलं की काही स्वयंपोषी वनस्पती असतात, काही परपोषी वनस्पती असतात. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी वनस्पती म्हणतो. ज्यामध्ये जास्वंद, डाळिंब, भरपूर अशा वनस्पती जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बुरशी, बाडगुड, अमरवेल अशा वनस्पती आहेत ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात. काही कीटकभक्षी म्हणजे भक्ष्य करून ते अन्न मिळवत असतात, त्यामध्ये घटपर्णीसारखे वनस्पती आहेत. आपण वनस्पतीचे विविध अवयव बघितले आणि त्यांचं कार्य सुद्धा बघितलं. मूळ जे आहे वनस्पतीचे ते सर्वात महत्त्वाचे आहेत. बीज लावल्यानंतर वनस्पती आपले मुळ हे मातीत रोवते आणि मातीतून ते पूर्ण वनस्पती आधार देते. जमिनीत पाण्याचे शोषण आणि पोषण तत्वे ते शोषून घेऊन पूर्ण शरीराला किंवा पूर्ण वनस्पतीला ते वहन करत असतं. हे मुळाचं कार्य आहे. त्यानंतर वनस्पतीचा दुसरा भाग आहे खोड. खोडामुळे वनस्पतीची उंची आणि आकार हा वाढत असतो. खोडाचं कार्य काय आहे? ते अन्न निर्मिती, अन्न वहन आणि अन्न पुरवठा करण्याचं काम करत असतं. पुढचा अवयव आहे पान. वनस्पतीतलं पान हे पसरट असल्यामुळे ते वनस्पतीच्या अन्न निर्मितीसाठी म्हणजे मुख्य तत्वे त्याची साधी व संयुक्ते असतात आणि ते पसरट असल्यामुळे सूर्यप्रकाशच्या माध्यमाने अन्न सुद्धा देखील वनस्पतीला पुरवत असतं. त्याच्यात प्रकाश संश्लेषणाची क्रिया होत असते. पानानंतर वनस्पतीला येणारा भाग आहे तो फूल. फुलं हे आकर्षित असतात, वेगवेगळ्या रंगाचे असतात. आखूड देठाचे किंवा लांब देठाचे हे फूल असतात आणि फुलाला विशिष्ट आकार आणि रंग आणि वास देखील असतो. त्यानंतर फुलानंतर वनस्पतीला येतात फळ. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. काही एक बीज फळ असतात, काही अनेक बीज फळ असतात. ज्यामध्ये उदाहरणार्थ एक बीज फळ म्हणजे आंबा, हा याला एकच बीज असते म्हणजे कोड असते. आणि त्याच्यामध्ये सीताफळ बघितलं त्याला अनेक अशी बिया असतात. ठीक आहे. मुळाचे प्रकार आहेत एक सोटमूळ आणि तंतुमय मूळ. मुळा म्हणजे जे गाजर किंवा वड हे जर गाजर, मुळा किंवा वड असेल तर त्यांच्या फांद्या ह्या वड, जास्वंद यांच्या जर फांद्या बघितल्या तर खूप अशा तंतुमयने लांबट आणि पसरट असतात. आणि तंतुमय मूळ आहेत जे ज्यांचे गवत किंवा कांदा असेल तर यांच्या मुळात छोट्या छोट्या आणि लांब पसरट असतात. वनस्पतींचं वर्गीकरण आपण बघितलं. ते वर्गीकरणामध्ये वनस्पतीचे निरीक्षण करून त्याचे खोड, वनस्पती कुठे वाढते, फांद्या, पाने, फुले यांचं वर्गीकरण आणि निरीक्षण तुम्हाला करायचं असतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, पुढचा टॉपिक आहे आपला वनस्पतीचे वर्गीकरण. सभोवतालच्या वनस्पतीचा आकार, उंचीमधील फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतीचे सहज वर्गीकरण करतो. विद्यार्थ्यांनो, वनस्पतीची विविधता दिलेली आहे. काही वनस्पती छोट्या आहेत, काही खूप लांब वाढलेल्या आहेत, काही जमिनी लगत आहेत, काही जमिनीला चिटकून आहेत, काही जमिनीपेक्षा खूप लांब आणि वरती गेलेल्या आपल्याला बघायला मिळतात. सांगा पाहू. आंबा, वड, चिंच यामध्ये काय साम्य आहे? तर आंबा, चिंच आणि वड यामध्ये काय साम्य आहे? तर तिघी सोटमूळ असणारे वनस्पती आहेत आणि यांची उंची ही भरपूर वाढत असते. वृक्ष, काही वनस्पतींची उंच वाढतात, त्यांची खोड टणक व मजबूत असते. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. त्यांना अनेक वर्ष फुले, फळे येतात. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. ज्या वनस्पती जमिनीपासून उंच वाढतात, ठराविक कालावधीनंतर अनेक वर्षानंतर त्यांना फुले, फळे येतात, अशा वनस्पतींना आपण वृक्ष म्हणतो. वृक्षांची उंची व आकार हे मोठे व बहुवर्षीय असतं. बहुवर्षीय म्हणजे खूप वर्षे ते जगणारं असतं आणि आकाराने खूप मोठं असतं, म्हणून त्याला आपण वृक्ष म्हणत असतो. दुसरं, जास्वंद, कण्हेर, घाणेरी यामध्ये काय साम्य आहे? तर या छोट्या वनस्पती आहेत. झुडूप, काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असते. आपण वड, पिंपळ, चिंच जर बघितलं तर यांची उंची ही खूप मोठी असते, मग त्यांना फांद्या फुटतात. पण काही वनस्पती जमिनीला लागूनच म्हणजे 3-4 फुटावरच त्यांची फांदे लागण्याची सुरुवात असते आणि त्यांची उंची जास्तीत जास्त 5 किंवा 10 फूटपर्यंत असते. अशा वनस्पतींना झुडुपे देखील आपण म्हणतो. त्यांची खोड जाड व टणक असते. कण्हेरी, जास्वंद, घाणेरी, डाळिंब, काटेरी, गुलाब ही झुडुपे 2-3 मीटरपर्यंत वाढत असते. अशा ज्या काही झुडपे आहेत ते 2-3 मीटरपर्यंतच त्यांची वाढ होत असते. पुढचं आहे तिसरा मुद्दा, मेथी, सदाफुली यांमध्ये काय फरक आहे? मेथी, सदाफुली ही यांच्यामध्ये काय फरक आहे? हे रोपटे आहेत.
रोपटे म्हणजे काय, यांची सुमारे 1 ते 1.5 मीटर, 1 ते 1.5 मीटर म्हणजे 1.5 मीटर उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक व हिरवी असतात. रोपटी काही महिने, काही 2-3 वर्ष जगतात. तर तुम्ही जर वनस्पती बघितलं असेल, वृक्ष बघितलं तर ते 10 ते 15 वर्ष जगत असतं, झुडपे ही 2 ते 3 वर्ष जगत असतं आणि रोपटी ही काही महिने किंवा 2 किंवा 1 वर्ष जगत असतात. ठीक आहे. वनस्पतीच्या खोडाचा आकार व उंचीनुसार त्याचे वृक्ष, झुडूप व रोपटे असे प्रकार पडतात. वनस्पतीचे खोड जेवढं वाढेल तेवढा त्याचा उंची आणि आकारानुसार त्यांचे प्रकार पडतात, वृक्ष, झुडूप आणि रोपटे. आता यामध्ये बघितलं, जे वृक्ष जमिनीपासून खूप उंचीवर वाढतात आणि खोड हे टणक असतं, मजबूत असतं किंवा लांब असतं, त्याला वृक्ष म्हणतात. झुडपांची उंची ही लहान असते आणि फांद्या भरपूर असतात. रोपटे ही जमिनीलगतच असतात आणि त्यांचा जीवन कालावधी खूप लहान किंवा कमी असतो. सांगा पाहू, भोपळा, कलिंगड, गारवेल, कावडी, द्राक्षे असे वेल तुम्ही पाहिले आहेत का? हे कशाच्या आधारे वाढतात? यांना वेल स्वरूपात ते आढळत असतात किंवा वाढत असतात. एकमेकांचा आधार घेऊन ते वाढतात. काही वेल वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात, तर काही वेली जमिनीवर पसरतात. मनी प्लांट सारख्या वेलीचा हवाईमुळे असतात. काकडीच्या वेलीच्या स्प्रिंग सारखे धागे असतात. हे तुम्ही पाहिले आहेत का? त्यांचा उपयोग होत असेल तर वेलीच्या खोडात हात लावून पहा व काय जाणवते. तुम्ही वेलीच्या खोडाला हात लावला तर ते अगदी लवचिक असतं, मऊ असतं, हिरवेग असतं. ते आधारच्या साहाय्याने झुडपांना वरती खेचत असतं किंवा आधार घेऊन ते वरती वाढवण्याचा प्रयत्न करत असतं. ओके. नक्कीच तुम्ही काकडीचा वेल असेल किंवा मनी प्लांटचा वेल असेल किंवा फुलांचा वेल असेल, त्यांना हात लावून बघा. तुम्हाला वेगवेगळे बदल किंवा त्याच्यात लवचिकता तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये सुद्धा आपल्याला विविध वेली दिलेले आहेत. कलिंगड असेल, गंगाफळाचं वेल असेल, काकडीचं वेल असेल किंवा फुलांचं वेल असेल किंवा द्राक्षांचा वेल असेल, हा आधार घेऊन किंवा काही ना स्प्रिंग असते, गोल गोल स्वरूपाची स्प्रिंग लवचिक असते, तेच त्याचं खोड पण असतं. तेच आधार घेऊन ते वनस्पती पुढे पुढे वाढत जात असते. शेतामधील बाजरी, गहू, मका, मुळा, झेंडू ही पिके किती वर्ष जगतात? साधारण हे किमान एक महिन्यापासून तर किमान 6-7 महिन्यापर्यंत हे पिकं असतात. ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचे जीवन चक्र 1 वर्ष पूर्ण होते, त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. जे वनस्पती एका वर्षात पूर्ण जीवनमान काल असतं, ज्वारी, बाजरी, गहू, सूर्यफूल, यांना आपण 1 वर्ष म्हणजे 1 वर्षात ते पूर्ण जीवनमान हे संपवत असतात स्वतःचं, किंवा तेवढीच त्यांची वाढ होत असते. तर गाजर, बीट यासारख्या वनस्पतींचं जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती असे म्हणतात. द्विवार्षिक म्हणजे जे वनस्पती 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी जगतात, 1 किंवा 2 वर्ष जगतात, त्यांना द्विवर्षी वनस्पती म्हणतात. ज्यामध्ये गाजर, बीट अशा वनस्पती आहेत, हळद आहेत, अशा वनस्पतींचा जीवकाल 2 वर्षापर्यंत असतो. ठीक आहे. जास्वंद, कन्हेरी, झुडपे, आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात. त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात. ओके. काही वनस्पतींना परत वर्षानुसार फुलं फळं येत असतात, त्यांना अनेक वर्ष ते जगतात. ओके. आणि जशी त्यांची उंची वाढत जाते त्या उंचीनुसार त्यांना फुलं फळे हे लागत असतात, म्हणजे बहुवर्षी ते जगत असतात. मग वनस्पतींच्या जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. तुम्हाला प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की वनस्पतींचा जीवनक्रम कालावधी कसा असतो? तर 1 वर्ष, द्विवर्षीय किंवा बहुवर्षीय वनस्पतीवर अवलंबून असतात. पुढचा मुद्दा आहे आपला, सांगा पाहू, वनस्पतीच्या कोणत्या भागांकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षित होतात? वनस्पतींच्या फुलं हे खूप आकर्षित असतात, त्याकडे आपण देखील आकर्षित होत असतो. तसे कीटक आणि फुलपाखरे देखील वनस्पतींच्या फुलांवर आकर्षित होतात. ज्या वनस्पतीची फुले येतात त्यांना पुष्प वनस्पती व ज्या वनस्पतींना कधीच फुले येत नाही त्यांना अपुष्प वनस्पती असे म्हणतात. खूप आपण पाहिलेल्या वनस्पतींना
ही फुलं येतात त्यांना पुष्प वनस्पती असे म्हणतात, आणि काहींना अपुष्प वनस्पती असे म्हणतात की ज्यांना फुलं येत नाही. का येत नाही तर पुष्प वनस्पतींना अपुष्प वनस्पतींना मूळ, खोड, पान हे अवयव असतातच असे नाही. ज्या वनस्पतींना मूळ, खोड, पान, फूल, फळ नाही त्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती म्हणतात, की पानच नाही तर त्याला फुलं येऊ शकत नाही. ठीक विद्यार्थ्यांना, पुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती तुम्हाला समजलं असेल. ज्यांना फुलं येतात ते पुष्प वनस्पती, ज्यांना फुलं येत नाही त्या वनस्पतींना अपुष्प वनस्पती म्हणतात. माहिती आहे का, जगात सर्वात मोठे फुल हे इंडोनेशियामधील आढळते. रायफेलिशिया अर्नोल्डी वनस्पती फुलाचा व्यास सुमारे 1 मीटर असतो. म्हणजे इंडोनेशियातील एक फुल आहे त्याला 1 मीटरपर्यंत ते वाढत असतं. त्यांना रायफेलिया अर्नोल्डी या वनस्पतीपासून ते फूल मिळवता येत होतं. या उलट जगातील सर्वात लहान फूल आहे ती उल्फिया या वनस्पतीपासून त्याचा व्यास आहे 0.5 मीटर एवढं ते लहान आहे. सर्वात छोटं फूल जे आहे की ते 0.5 मिलीमीटरचं आहे. ठीक विद्यार्थ्यांनो, ही माहिती तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. जनरल नॉलेजमधून सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढे काही वनस्पती दिलेल्या आहेत, काही प्रश्न पण दिलेले आहेत. अगोदर आपण हा पॅसेज बघू, मग प्रश्न बघू. आपल्या सभोवताली अनेक ठिकाणी विविध प्रकारचे वनस्पती आढळतात, दिसून येतात. वनस्पती त्यांच्या अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. जमीन, पाणी, दलदली भाग, वाळवंटी, एखादा मोठा वृक्ष, वनस्पतींचे वेगवेगळे अधिवास आहेत. आपण बघूया. इथे कमळ आहे ते पाण्यामध्ये वाढतंय. काही छोट्या वनस्पती त्यांना मुळं आहेत पण ते पाण्यातच तरंगतात. इथं जमिनीत आहे पूर्ण वनस्पती ती जमिनीवरच जगताना दिसते. काही वाळवंट असणारे वनस्पती आहे. काही जलचरणी, काही भूचरणी वनस्पती देखील आहे. मग डाळिंबाची झुडे कुठे आढळते? तर डाळिंबाची झुडे हे साध्या जमिनीवर वाढत असतं आणि ठराविक उंचीपर्यंत त्याची वाढ होते. कमळ कोठे आढळते? कमळ तर हे आपल्याला पाण्यात दिसते आणि कमळ हे पाण्यातच वाढतं. जमीन असेल तर जमिनीत मूळ असतात किंवा पाण्यात देखील असतात. त्याचे पानं हे पाण्यावर तरंगत असतात. पानकर्णी व अमरवेल, पानकणीस व अमरवेल कोठे आढळते? अमरवेल साधारण वनस्पतीच्या आधाराने जमिनीवरच आढळते आणि वनस्पतीवर ते वाढत असतं. पानकणीस हे पाण्यावरच आढळतं, जिथं जास्त पाणी असेल तिथं ते वाढत असतं. अमरवेल ही वनस्पती कोठे आढळते? इथं पानकणीस आणि गारवेल देखील हे पाण्यात आणि जमिनीत आधार घेऊन ते वाढत असतं. ठीक आहे. अमरवेल ही वनस्पती कुठे आढळते? तर अमरवेल वनस्पती ही जमिनीवर आणि वनस्पतींचा आधार घेऊन ते वाढत असतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण वनस्पतींचे अधिवास कुठं कुठं असतात तर मूळ, खोड, पान, फळ हे वनस्पतीच्या जमीन, पाणी किंवा वनस्पतींच्या आधारावर अवलंबून असतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आपण आज शिकलो की वनस्पतींचे वेगवेगळे भाग बघितलं. काही एक वर्षीय, द्विवर्षीय, काही बहुवर्षीय वनस्पती असतात. जगातील सर्वात मोठं फूल बघितलं, रायफेलिया अर्नोल्डी हे वनस्पती, त्याचे व्यास आहे 1 मीटर. आणि सर्वात लहान फूल आहे उल्फिया वनस्पतीचे, किती त्याचा व्यास 0.5 मिलीमीटर. आणि वनस्पती कुठे कुठे वाढतात त्या वनस्पतींचं वर्गीकरण आपण बघितलेलं आहे, विविधता बघितलेली आहे. ठीक आहे. वनस्पतींचा आकार आणि उंची बघितलंय. काही वनस्पती जमिनीपासून खूप वरती येतात, काही जमिनीला लागून असतात. असे वनस्पतींचं वर्गीकरण आपण अभ्यासलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, धन्यवाद.